जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 जिल्हा परिषद बीड अंतर्गत आष्टी तहसील कार्यालयातील सभागृहात कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। 15 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 मध्ये 15 दिवस विविध स्वरूपाची जल व्यवस्थापनाची कामे या काळात केली जाणार आहेत। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जलसंपदा विभागाचे उपअभियंता वैभव पारखे यांनी केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार वैशाली पाटील मॅडम या होत्या। त्यांनीही पाण्याचं महत्त्व पटवून सांगितलंय। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जलदूत प्राध्यापक डॉ. राम बोडखे हे होते। त्यांनी पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व सांगितले। या कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार प्रकाश शिरसेवाड, बाळदत्त मोरे, अश्विनी पडोळे याही उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार बबन झगडे यांनी मांडले। जलप्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली। तेजवार्ता न्यूज नेटवर्क आष्टी। उद्या काय करणार आहोत आपल्याला म्हणजे चित्र बघून किंवा ते 10 बघून सुद्धा आपल्याला लक्षात येईल। यासाठी माझ्या सगळ्यांनाच विनंती अशी आहे की छोटे काम आपण सगळ्यांनीच करायला पाहिजे। स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे। पाणी वाचवणं, पाण्याचं व्यवस्थापन किंवा जलसाक्षरता किंवा जलव्यवस्थापन ही असं आहे की पाणी वाचवणं हे त्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। आपण पाणी अजिबात वाचवत नाही। जसं आपण बघतो आपला शेतकरी बांधव आहे, तो ज्यावेळी सिंचन किंवा ज्यावेळी आपल्या पिकाला पाणी देत असतो तो पाटागर्भी असंच पाणी सोडून देतो। आता आपण बघतो आधुनिकतेनुसार विशाल सिंचन, ठिबक सिंचन ही नवनवीन साधनं आलेली आहेत, पण त्याचा वापर आपणही कमी करतो। यामध्ये कृषी विभाग अग्रेसर आहे, त्यामध्ये अनुदान आहे, शासन त्यामध्ये अत्यंत मोठ्या पद्धतीने प्रचार प्रसार करतो। पण तरी सुद्धा आपल्या शेतकरी बांधवाला असं वाटतं की आम्ही पारंपरिक पद्धतीनं जसं काही म्हणजे सिंचनाचा वापर करत आहोत, पाटाणी करत आहोत तसंच करायचं आणि ही साधनं वापरायची नाहीये, असं एक साधारण आपली मानसिकता होत चाललेली आहे। मला आपल्या सगळ्यांनाच विनंती करायचं आहे की ही जी आधुनिक साधनं आहेत जलसिंचनाची, तर त्याचा वापर थोड्याफार प्रमाणात केला तर आपल्याला पाणी जे काही मोठ्या प्रमाणात वाया जाणार आहे तेही कमी। शिक्षण दिलं जायचं तसं जे विखे पाटलांना वाटलं तसं आपल्याकडे पाहतो आरारामांनी काय केलं, संत गाडगे बाबा अभियान सुरू केलं। या आरारामांची कल्पना आणि त्याच्यामुळे गाव या ठिकाणी स्वच्छ झालं। तसंच विखे पाटलांना वाटलं कुठंतरी पाण्याचा हा भविष्यातला खूप मोठा प्रश्न आहे। पाणी आहे पण पाण्याचं जर व्यवस्थापन नाही जर केलं तर जसं जागतिक स्वरूपात जर तिसरं महायुद्ध पाण्यावरती होऊ शकतं, तसंच आपण पाहतो अंतर्गत भांडणं सुद्धा पाण्यामुळे होऊ शकते। जसं आपल्याला या ठिकाणी आमच्या मेखरी नदीमध्ये जर शिनाकडचं पाणी यायचं म्हटलं तर वादविवाद होता। तिकडचं आपण पाणी देण्यासाठी लोक नाना करतात, म्हणजे आपलं जे पाणी आहे तेच पाणी जर व्यवस्थित स्वरूपात आपण वापरलं तर आपलं पाणी आपल्याला मिळू शकतं। आणि त्या दृष्टिकोनातून जल व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने विखे पाटलांना वाटलं ही कार्यशाळा घ्यावी, त्यांना एक कल्पना सुचली। आपण पाहतो कल्पनेतूनच विश्व तयार होतं, कल्पनेतूनच त्या ठिकाणी इतिहास निर्माण होत असतं। जसं आरारामाच्या कल्पनेतून संत गाडगे बाबांमधून हजारो गाव या ठिकाणी समृद्ध झाले। त्याच्यामधूनच आमचं सराटीवड गाव, आनंदवाडी हे गाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पहिलं आलेलं होतं। त्या आरारामाचीच प्रेरणा एक होती। आपण पाहतो तसंच विखे पाटलांना वाटलं हा पंधरवडा एक दिवस कार्यक्रम घेऊन काय होत नसतं। या पंधरवड्यामध्ये प्रत्येकाला समजून सांगून पाण्याचं महत्त्व या ठिकाणी जर कळवलं तर त्याच्यामुळे पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या स्वरूपाचं होऊ शकतं। तुम्ही पाहिलं असेल पृथ्वीवरती 100% पाणी आहे, त्या 100%पैकी फक्त 3% पाणी वापरण्याजोगे। त्या 3%मध्ये 2.1% पाणी आपण पाहतो उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावरती आहे, काही डोंगरावरती आहे, म्हणजे 0.9%च पाणी फक्त आपल्याला वापरण्याजोगे।